टिंकर चॅम्प्सच्या चेंजमेकिंग मालिकेत आपले स्वागत आहे, जे त्यांच्या सहकारी एटीएल विद्यार्थ्यांना परस्पर हिताच्या विविध विषयांवर शिक्षित करण्याचे ध्येय ठेवत आहेत। या मोहिमेचा एक भाग म्हणून टिंकर चॅम्प्स टिंकरिंग, समस्या सोडवणे, नवोन्मेष, उद्योजकता, चेंजमेकिंग आणि इतर विषयांवर अनेक सूक्ष्म शिक्षण मॉड्यूल आणत आहे। या 10 भागांच्या व्हिडिओ मालिकेत टिंकर चॅम्प्स तुम्हाला चेंजमेकिंगच्या आवश्यक गोष्टी आणि तुम्ही चेंजमेकर कसे बनू शकता हे समजून घेण्यास मदत करेल। प्रत्येक व्हिडिओ अंदाजे 5 ते 10 मिनिटे लांब आहे आणि तुमच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी चेंजमेकिंग क्रियाकलाप समाविष्ट आहे। जास्त वेळ न घालवता पंजाबमधील 9वीच्या वर्गातील विद्यार्थी आणि स्वतः एक नवोदित बदल घडवणारा टिंकर चोंक दिव्यम अनेजा चौथा भाग सुरू करूया। कधी विचार केलाय का की विद्यार्थ्यांचे कितीतरी भारी प्रोजेक्ट्स किंवा कल्पना अचानक सुरू होतात आणि तशाच बंद पडतात। त्या एका छोट्याशा ठिणगीसारख्या असतात, पण त्या ठिणगीची एक मोठी ज्वाळा कशी बनवायची? आजच्या विश्लेषणात आपण दिव्यम अनेजा यांनी दिलेल्या फ्रेमवर्कच्या आधारे हेच समजून घेणार आहोत। हाच तो मूळ प्रश्न आहे, बरोबर ना? आपण सगळ्यांनीच हे पाहिलं असेल, विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह असतो, नवनवीन कल्पना असतात, पण वर्ष संपता किंवा ते विद्यार्थी शाळेतून बाहेर पडल्यावर त्या कल्पनांचं पुढे काय होतं त्या बहुतेक वेळा विरून जातात। असं का होतं आणि हे थांबवण्यासाठी काय करता येईल हेच आपल्याला आज बघायचं आहे। हे समजून घेण्यासाठी ना हे उदाहरण एकदम परफेक्ट आहे, फटाका विरुद्ध झाड। अनेक विद्यार्थी प्रकल्प हे फटाक्यांसारखे असतात, म्हणजे ते क्षणभर खूप चमकतात, आवाज करतात आणि मग संपून जातात। पण आपलं ध्येय काय हवं? त्या प्रकल्पांना झाडासारखं बनवणं, जे सुरुवातीला हळू वाढतं, पण एकदा का मुळं घट्ट झाली की अनेक दशकं फळं आणि सावली देत राहतं। हाच खरा उद्देश आहे। तर मग स्केलिंग अप किंवा एखाद्या गोष्टीला मोठं करणं म्हणजे नेमकं काय? याचा अर्थ फक्त गाजावाजा करणं किंवा गर्दी जमवणं नाही, तर याचा खरा अर्थ आहे की तुमच्या उपक्रमाला असं डिझाईन करणं की तो सातत्याने वाढत राहील आणि त्याचा प्रभाव टिकून राहील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो उपक्रम फक्त त्याच्या निर्मात्यांवर अवलंबून न राहता त्यांच्यानंतरही चालू राहिला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे। चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या पायरीपासून, ती म्हणजे एक मजबूत पाया घालणं। आणि हा पाया कसा तयार होणार? तर याचं उत्तर आहे विद्यार्थ्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या क्लबच्या माध्यमातून। पाहूया हे कसं काम करतं। विचार करा, एखादा प्रोजेक्ट फक्त एकाच विद्यार्थ्याच्या डोक्यात आणि हातात आहे, तो खूपच नाजूक असतो नाही का? तो विद्यार्थी आजारी पडला किंवा शाळेतून गेला की प्रोजेक्ट पण गेला। पण जेव्हा एक क्लब तयार होतो तेव्हा तो एकट्याचा प्रोजेक्ट एका टीमचा, एका समाजाचा प्रयत्न बनतो। जबाबदारी वाटली जाते आणि काम अविरत चालू राहतं। एका व्यक्तीच्या खांद्यावरचं ओझं अनेकांची ताकद बनतं। मग असा मजबूत क्लब कसा बनवायचा? त्यासाठी या 5 सोप्या पायऱ्या आहेत। सगळ्यात आधी उद्देश स्पष्ट हवा, मग तो पुढे नेण्यासाठी एक लीडरशिप टीम हवी। त्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी एका शिक्षकाचं मार्गदर्शनही गरजेचं आहे। कामात सातत्य राहावं म्हणून एक ॲक्टिव्हिटी कॅलेंडर बनवा। आणि हो, 5वा मुद्दा हा कदाचित सगळ्यात दुर्लक्षित पण सगळ्यात महत्त्वाचा आहे, डॉक्युमेंटेशन, म्हणजे प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवणं, जेणेकरून नवीन मुलांना शून्यापासून सुरुवात करावी लागणार नाही। ठीक आहे, पाया तर बांधला, पण या पायावर इमारत कोण बांधणार? लोक पाहिजेत ना? म्हणूनच पुढचा टप्पा आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणं। चला बघूया हे कसं करता येईल। लोकांना प्रेरणा कशाने मिळते? त्यांच्या कामाची दखल घेतल्याने। आणि ही दखल घेण्यासाठी मोठमोठे पुरस्कारच द्यायला हवेत असं नाही, अगदी साध्या साध्या गोष्टी, जसं की शाळेच्या असेंब्लीमध्ये जाहीर कौतुक करणं, त्यांचे फोटो आणि प्रकल्पाची माहिती शाळेच्या वृत्तपत्रात छापणं किंवा शाळेच्या कॉरिडॉरमध्ये त्यांचे प्रकल्प लावणं, या छोट्या गोष्टींमधून खूप मोठा फरक पडतो। यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळते। याबद्दल एक छोटीशी गोष्ट आहे। एका शाळेत एक मुलगी होती, खूप हुशार पण थोडी लाजाळू। ती शांतपणे आपलं कोडिंगचं काम करायची। तिने स्वतः एक चॅटबॉट बनवला होता, पण हे तिच्या एका शिक्षकाच्या लक्षात आलं। त्यांनी तिला तो प्रोजेक्ट सगळ्यांसमोर शाळेच्या असेंब्लीमध्ये सादर करायला सांगितलं। आणि त्या एका छोट्याशा प्रोत्साहनाचा परिणाम काय झाला असेल? कमाल झाली। सगळ्यांनी तिच्या कामासाठी टाळ्या वाजवल्या। तिचे मित्रमैत्रिणी तिला तो चॅटबॉट अजून चांगला बनवण्यासाठी मदत करायला पुढे आले। आणि हे सगळं पाहून तिच्या ज्युनियर विद्यार्थ्यांना स्वतःचे प्रोजेक्ट सुरू करण्याची एक नवी प्रेरणा मिळाली। बघा, एका कोपऱ्यातल्या प्रोजेक्टचं एका सामूहिक चळवळीत रूपांतर झालं।
आत्तापर्यंत आपण शाळेच्या आतल्या गोष्टी पाहिल्या, पण खऱ्या अर्थानं स्केलिंग तेव्हाच होतं जेव्हा तुमचा उपक्रम शाळेच्या भिंती ओलांडून समाजात पोचतो. तर मग आता बघूया की हा विस्तार कसा करायचा. याला आपण स्केलिंगची शिडी म्हणू शकतो. एक एक पायरी चढत जायचंय. सुरुवात शाळेच्या लॅबमधनं होते, मग तो प्रोटोटाइप आपण आपल्या समाजात खऱ्या परिस्थितीत वापरून बघतो. तिथे यशस्वी झाल्यावर त्याला असं पॅकेज करायचं की शहरातल्या इतर शाळाही तो वापरू शकतील, आणि मग भागीदारांच्या मदतीने तो राष्ट्रीय पातळीवर पोहोचतो. ही एक विचारपूर्वक आखलेली टप्प्याटप्प्याने होणारी वाढ आहे. हे वाक्य किती खरं आहे. जगात चांगल्या कल्पनांची काहीच कमी नाहीये, पण त्या लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. म्हणूनच मार्केटिंग म्हणजे आपल्या कामाबद्दल इतरांना सांगणं खूप महत्त्वाचं आहे. याचा अर्थ बडेजावपणा करणं नाही, तर आपल्या कल्पनेला योग्य लोकांपर्यंत पोहोचवणं आहे, जेणेकरून तिला पाठिंबा मिळू शकेल. आणि आपलं काम लोकांपर्यंत पोहोचवताना ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. बघा, पहिला संदेश वाचायलाच किती किचकट आहे, तो फक्त काही तज्ज्ञांनाच कळेल. पण दुसरा संदेश, आम्ही शेतकऱ्यांना कमी पाण्यात अन्न उगवायला मदत करतो, किती सोपा आणि सरळ आहे, हा कुणालाही कळेल आणि लक्षातही राहील. जेव्हा लोकांना तुमची कल्पना समजते तेव्हाच ते तुम्हाला पाठिंबा देतात. आत्तापर्यंत आपण बरीच थेरी बघितली. आता बघूया हे सगळं प्रत्यक्षात कसं दिसतं. त्यासाठी आपण एक खरंखुरं उदाहरण घेऊया, म्हणजे हा सगळा आराखडा अजूनच स्पष्ट होईल. आणि हे उदाहरण दुसरं तिसरं कोणाचं नसून या फ्रेमवर्कचे लेखक दिव्यम अनेजा यांच्याच उपक्रमाचं आहे, स्किल व्होरा AI. या उपक्रमातून त्यांनी अनेक विद्यार्थी आणि प्रौढांना नवीन डिजिटल कौशल्य शिकवली आहेत. चला, त्यांच्या या प्रवासातून आपल्याला काय शिकायला मिळतं ते पाहूया. स्किल व्होरा AIच्या अनुभवातून हे 5 महत्त्वाचे धडे समोर आले. यात स्पष्ट उद्देश आणि नियोजन तर आहेच, पण त्यासोबतच सातत्यानं मार्केटिंग करणं, सहभागींचं कौतुक करणं या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, बॅकअप, म्हणजे कोणतीही चळवळ एका व्यक्तीवर अवलंबून राहू नये. या सोप्या पण अत्यंत प्रभावी गोष्टी कोणत्याही उपक्रमाला यशस्वी करू शकतात. चला तर मग आजच्या चर्चेचं सार काय? या 5 मुद्द्यांमध्ये ते दडलं आहे. 1. मजबूत रचना म्हणजेच क्लब तयार करा. इतरांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्या. शाळेच्या बाहेर पडा. आपलं काम सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोचवा आणि त्याचा प्रभाव मोजून ते टिकाऊ बनवा. हेच यशस्वी स्केलिंगचे 5 आधारस्तंभ आहेत. आणि शेवटी हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. आपण आपले प्रकल्प फक्त लहान ठिणग्या म्हणून सोडून देणार आहोत, ज्या काही दिवसांत विझून जातील, की आपण त्यांना असं बनवणार आहोत की त्या कायम तेवत राहणाऱ्या ज्वाला बनतील, ज्या इतरांनाही प्रकाश देतील आणि जगात खरा बदल घडवतील? निर्णय आपल्याला घ्यायचा आहे.